तर सुरू करूया आजचा ब्लॉग. आणि वेळ आहे 5:14. साधारण 5च्या दरम्यान मी घरातून निघालोय आणि मस्त काय म्हणते अजूनही अंधार आहे. पहाट व्हायची बाकी आहे, म्हणजे वेळेनुसार पहाट झालेली आहे. सूर्य उगवला नाहीये बस. आणि आज बऱ्यापैकी 11 दिवसाचे गणपती निघतील तसं बघायला गेलो तर. पण मला वाटत नाही मला कुठे विसर्जन वगैरे भेटेल, कारण बघू पहाटे निघालोय. घरातून निघताना मी चेक केलेलं तर साधारण 9 तास दाखवत होते मला, 9 साडेनऊ तास. 5च्या पुढे जर काय 9 तास जरी धरले आपण तरी किती होणार. 5च्या पुढे 9 तास. हाय राम, अरे एवढा वेळ नाही लागला पाहिजे. म्हणजे विचार करायला एवढा वेळ नाही लागला पाहिजे. असो, तर इथे आपण वेंगुर्ला सोडलंय. वेंगुर्ल्याची वेस होती ती. आणि इथून आता चलो सुरू करूया आपला पुढचा प्रवास. कम ऑन, लेट्स गो. चलो भाई, देखो अब मैं क्या करता हूँ. तर आता राईड अपडेट. आम्ही आलो आहे कुडाळ मध्ये, हायवेला लागलोय काइंड ऑफ. आणि आपल्याला भेटला आहे नवज्योत, जो आपल्याला या राईड मध्ये आपल्या सोबत असणार आहे. सो राईड मध्ये सध्या तरी आम्ही 2 जण असणार आणि 2 जण पूर्ण काइंड ऑफ मुंबई पर्यंत एकत्र असणार आहोत आम्ही. वाजले आहेत 6:02 आणि काइंड ऑफ आम्ही आता जस्ट फ्यूल भरलोय आणि टाकी फुल करून ऑल सेट आउट आपल्या पुढच्या प्रवासासाठी. आता इकडे थोडं फॉग काइंड ऑफ वाढलेलं आहे. बघायला गेलं तर धुकं दिसतंय तुम्हाला, आणि धुक्यामुळे थोडं रस्ताही ओला झालेला दिसतोय. पावसाचं सध्या तरी काही लक्षण दिसत नाहीये. असंच असलं तर चांगलं आहे. पाऊस नसला तर आम्हाला जरा राईड मध्ये मदतही होईल चांगल्यापैकी रस्ता कव्हर करायला. बघू, आता सध्यासाठी आम्ही गोल ठेवलाय की जाऊन संगमेश्वर वगैरे तिकडे जाऊन नाश्ता करूया. राजापूर किंवा आपलं साखरपा बघूया. राजापूर, साखरपा, संगमेश्वर तिघांपैकी एक कुठे ते थांबून आपल्याला ब्रेकफास्ट करता येईल ते बघूया आपण. तर चला करूया आपला पुढचा प्रवास. लेट्स गो. सो आता आम्ही थांबलो आहोत काइंड ऑफ पेट्रोल भरायला. माझ्या गाडीत नाही तर एनजेच्या गाडीत कारण त्याने पेट्रोल भरलं नव्हतं. सो आम्ही आता पोहोचलोय ओरोसला. आणि तुम्ही बघू शकता बऱ्यापैकी आता उजाडलंय आणि सगळं ठीक आहे. लाईक चांगला वेदर आहे. बघायला गेलो तर ढग जास्त दिसत नाही आहेत मुळात, त्यामुळे आपल्याला फार असा जास्त काय पावसाचा त्रास होणार नाही. बघू, चांगल्या प्रवासाचं असं काय म्हणता येईल होप्स आहेत. लेट्स सी. तर बघू शकता तुम्ही काइंड ऑफ मस्त वेदर आहे सध्या इकडे. आणि तो बघा आपला एक रायडर, बस त्याची वाट बघतोय आपण. त्याचं जसं झालं तसं आपण मग निघू आपल्या पुढच्या प्रवासासाठी. तर आता फ्यूल भरून झालंय आणि आम्ही आता निघालो आहोत आमच्या पुढच्या प्रवासासाठी. तर असे रस्ते जर काय कंप्लीट झाले ना आपल्या मुंबई गोवाला, म्हणजे असे सरळ 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 आणि असे एकदम स्मूथ, काय मजा येईल चालवायला यार. म्हणजे अशा रस्त्यांवरती तर
7-8 तासात मुंबई कव्हर होईल. मजा येईल यार, असं झालं पाहिजे. बाईक राईड करायला जी मजा येईल ना या रस्त्यावरती, बस लवकर होऊ दे. आता इतके वर्ष आले, रखडत आले आहेत, काय करतायत आता काय माहिती. बघू तुमचं यावरती काय मत आहे, म्हणजे आपल्या मुंबई गोवा हायवेच्या परिस्थितीवरती, ते कमेंट सेक्शन मध्ये सांगा आम्हाला. बघूया पुढच्या ब्लॉग मध्ये मे बी त्यावरती आपण चर्चा करू. ऑल्सो मला तुम्हाला सांगायचं होतं की तुमच्याकडे काही प्रश्न असतील किंवा काही टिप्स असतील तर त्या सुद्धा तुम्ही कमेंट्स मध्ये द्या. म्हणजे कुठल्या लँग्वेज मध्ये तुम्हाला जर काय ब्लॉग हवा असेल किंवा आणखी काही लाईक टिप्स असतील की म्हणजे कुठला माईक यूज करू शकतो का मी वेगळा, का अँगल थोडा चेंज करू का, कसं आहे काय आहे मला तुम्ही सांगा. म्हणजे त्या हिशोबाने मग बघू, आपण ब्लॉग मध्ये चर्चा सुद्धा करू आणि मी ते अप्लाय सुद्धा करेन. लेट्स सी. सो ही आहे आपली सिंधुदुर्गाची वेस काइंड ऑफ. आपण ऑफिशियली सिंधुदुर्ग आता सोडलेला आहे आणि तिथून पुण्याला रस्ता दाखवलाय. मला कळत नाही पुण्याला कुठून रस्ता केलाय. काय गेलो लांजा. वायद्रो काय म्हणतो. हा ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. हो अच्छा रस्तो चांगलो हा, तो रस्तो चांगलो हा काय. अच्छा आता आपण चाललो बरोबर असो ना. ठीक आहे चल. जब्बा 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 जब्बा. तर नवजत सांगत होता लास्ट टाइम तो त्या मार्गाने गेलेला, म्हणजे ज्यावेळी तो सोलो आला होता त्यावेळी रस्ता थोडा आतून आतून आहे, थोडा वळण 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 आहे म्हणून सांगत होता. ठीक आहे पण आता आपण जाणार आहोत देवरुख साखरपावाला. तर मी सांगत होतो आपण देवरुख साखरपाने जाणार आहोत, पण आपण चाललोय की नाही ते मला आता माहित नाही आहे की म्हणजे आपण बरोबर चाललोय की नाही ते माहित नाही खरं तर. आणि हा व्ह्यू बघा यार, काय जबरदस्त व्ह्यू आहे. ओ हो मजा झाली. बघूया नवजत सांगतोय तरी की आपण बरोबर रस्त्यावरती आहोत. पुढे जाऊन आपण चेक करू एकदा. लेट्स सी सी. सॉरी. तर आता आम्ही सध्या काइंड ऑफ राजापूरच्या अलीकडे आहोत आणि उतार चालू आहे हा बघायला गेलात तर. पण या उतारावरती यांनी घालून ठेवले स्पीड ब्रेकर, जसे तुम्ही बघू शकता. तर हा आता तिसरा स्पीड ब्रेकर भेटला आणि बऱ्यापैकी मोठे स्पीड ब्रेकर घातले ते बघायला गेलो तर. अरे धुका 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 ही धुका. अरे मैं आसमान की ऊंचाइयों में पूरा कोहरा ही कोहरा. आता इथे काइंड ऑफ कुठेतरी एनजे बोलतोय की थांबूया आपण, कारण त्याला ड्रोन शॉट घ्यायचे आहेत जरा. तर मोस्ट प्रॉबेबली आम्ही या ब्रिजच्या इथे थांबू आणि इथून आम्ही काही ड्रोन शॉट्स घ्यायचे ट्राय करू. बघूया कसे शॉट्स भेटतात काय आहे. पण यार बघा ना यार काय जबरदस्त आहे, म्हणजे फुल सीनिक. दिस इज व्हॉट वी लिव्ह फॉर.
तर हा रस्ता पहिल्यांदाच घेतोय मी बघायला गेलो तर. आपला तुम्हाला माहित असेल तर हा रस्ता आहे देवरुख साखरपाचा. म्हणजे मला बऱ्याच जणांनी सांगितलं की हा रस्ता जर काय तू जातोयस बाईकने ह्या रस्त्याने जा, चांगला आहे, थोडा वळण वळण आहे आणि काइंड ऑफ यु नो स्मूथ रस्ता आहे. तर हा रस्ता आपण आता एक्सप्लोर करणार आहोत फॉर द फर्स्ट टाइम, तेही बाईक वरती डायरेक्ट. कारने पण गेलो नाही मी. पण यार काय मस्त आहे यार, किती वळण आहेत यार. अशी वळण दिसली की ऍक्सिलरेटर ओढायचं मन करतो पटकन. कचकन ओढायचं, पटकन पडायचं. आई शपथ यार, आरामात चालवत जावा पोरांनो, शिस्तीत जायचं, काय मस्ती करायची नाही. ऍक्च्युली सीन कसा आहे ना, आता आहे ना मला थोडी थोडी भूक लागायली आहे. शाळेला मी मालवणी माणूस आहे आणि मी कुठली भाषा बोलतोय, माझी सगळी भाषा मिक्स आहेत. भेंडी माझ्या तोंडातून कधी कधी नांदेडच्या साईडची भाषा येते, कधी कधी कोल्हापूरच्या साईडची भाषा येते, कधी कधी मालवणी भाषा येते, कधी कधी मुंबईची भाषा येते. यार मैं भाई कॉकटेल माणूस आहे मी. पण सो फार 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 रस्ता तर फार चांगला आहे. समजलं तुम्हाला काय केलं मी? फार फार साले का खोपड़ी तोड़ साले का. माझ्या डोक्यात सध्या हा रस्ता नाही आहे किंवा माझं डेस्टिनेशन नाही आहे. माझ्या डोक्यात आहे काय खाऊ मी, उसळ पाव, वडापाव की मा कसं. भाई मला एका क्षणासाठी वाटलं की तो ट्रक रस्ता सोडून तिकडे गेलाय, कारण वळण सुद्धा तसंच होतं. पण नाही, तिकडे रस्ता होता. भाई साहब. अरे टॉपिक कसा काय डायव्हर्ट झाला. तर मी म्हणतो काय खाऊ, वडापाव, मिसळ पाव की साऊथ इंडियन डिशेस, ओनियन उत्तप्पा किंवा मसाला डोसा. यार तुम्ही लोक काय प्रिफर करता ट्रॅव्हलिंगच्या टाइम मला सांगा. लाईक बरेचसे लोक म्हणतात की यु नो ट्रॅव्हल करताना थोडं लाईट खाल्लं पाहिजे, थोडं असं हेवी खायचं नाही. मला असं फार फार आतापर्यंत तर असं काही वाटलं नाही आहे की म्हणजे हेवी खाल्ल्याने काय होतं किंवा त्रास होतो. बरेचसे लोक ट्रॅव्हल करताना इव्हन राईस यु नो हे करतात, काय करतात, हो भाई काय करतात, टाळतात टाळतात टाळतात. ठीक आहे, हळूहळू शिकतोय मी. शब्द मला जरा सापडत नाहीत का भेटत नाहीत, हे माझं व्याकरण. बेटा तुमसे ना हो पाएगा. इथून रेल्वेचा ब्रिज आहे वाटतं. रेल्वेचा ब्रिज नाही, बाजूने रेल्वेची लाईन आहे कदाचित. आई ट्रेन आली तर काय शॉट भेटेल यार. ट्रेन येऊ दे, ट्रेन येऊ दे, ट्रेन येऊ दे, ट्रेन येऊ दे. ट्रेन 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 ट्रेन. आई आई भाई नव्हतं काय काही. अरे देवा, मला वाटलं तिकडे होती यार. असू दे असू दे, काही पोपट बिपट झाला नाही कोणाचा. तुम्हालाही काय माहिती नाही, मलाही काय माहित नाही, काही झालं नाही. चलो.
स्पीड ब्रेकर. And another one. And another one. भाई बस करो भाई. अरे ऐसे कैसे बस करे हाँ? And another one. चलो देवरुख इकडे 6 किलोमीटर दिसतं. संगमेश्वर साधारण 20 किलोमीटर दिसत होतं मला. ठीक आहे, अर्धा तासात कव्हर करू आणि भेटू. चला. A few moments later. सो राईड अपडेट. आता आम्ही पोहोचलो आहोत संगमेश्वर आणि रस्ता थोडा थोडा खराब आहे, थोडा थोडा चांगला आहे. आता हा पूल तुम्ही बघू शकतात, चांगला आहे. काय माहिती कितपर्यंत चांगला आहे, बघू. पुढे जाऊन खड्डे भेटणार नार. अरे जरा वर खाली आहे रे. रस्ता केलाय खरं, पण असा रस्ता कोण करत. तर आता आपण पोहोचतोय संगमेश्वरला आणि संगमेश्वरला पोहोचून आपण घेऊया एक छोटासा ब्रेक ब्रेकफास्टसाठी आणि आपल्या ब्लॉगमध्ये सुद्धा लाईक या एपिसोडचा ब्रेक घेऊया. आणि जो आपला उरलेला रूट आहे तो आपण लाईक ब्रेकफास्ट नंतर ते मुंबईपर्यंत बघूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तर चला भेटूया आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत एन्जॉय करा, लाईक दाबा, सबस्क्राईब दाबा आणि स्टे ट्यून्ड फॉर द नेक्स्ट ब्लॉग. अंटिल देन, गुड बाय.